अहमदनगरच्या प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफची बोट उलटली आहे। प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट देखील उलटली आहे आणि पथकातील 4 जवानांसह एक स्थानिक नागरिक बुडाल्याची माहिती मिळते आहे। एसडीआरएफच्या पथकातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे। एका जवानासह एका स्थानिक व्यक्तीचा शोध आता घेतला जातोय। नगरच्या अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळची ही घटना। नदीमध्ये 2 जण बुडाले होते, त्यांच्या शोधासाठी एसडीआरएफची टीम या ठिकाणी आली होती। परिसरामध्ये 2 मुलं पोहण्यासाठी आले होते। दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती, म्हणून आपण एसडीआरएफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती। एसडीआरएफचं पथक आज सकाळी 6 वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी 4 जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे। एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि 3 जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळत आहे। उर्वरित 2 लोकांचा शोध आता सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर सध्या आपल्यासोबत आहेत। मनोज, बुडालेल्या दोघांचा शोध घेत असताना एसडीआरएफची बोट देखील बुडाली आणि त्यामध्ये जवानांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती मिळते। सध्याची काय स्थिती आहे? शोधकार्य कशा प्रकारे सुरू आहे? सागर, शोधकार्य अद्यापही सुरू आहे। प्रवरा नदीमध्ये पिण्यासाठी पाण्याचं आवर्तन सोडलेलं आहे आणि तसं जर बघितलं उन्हाळ्याचं ऊन वाढत आहे, त्यामुळे पोहण्यासाठी तरुण जे आहेत ते नदीकाठी जातात आणि त्यातच 2 तरुण काल पोहण्यासाठी गेले होते सुगाव येथे, जो प्रवरा नदीचा बंदर आहे त्या ठिकाणी। मात्र ते बुडाले आणि त्यानंतर एसडीआरची टीम तेथे त्यांना वाचवण्यासाठी पोहोचली। मात्र जो प्रवरा नदीवरील जो बंदर होता त्याचा पाण्याचा प्रवाह जो होता तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळं जी बोट होती ती उलटली आणि एक आरडाओरडा जो आहे तो सुरू झाला आणि एसडीआरएफच्या तरुणांना देखील वाचवण्यासाठी दुसरी टीम जी होती ती सरसावली होती। त्यामध्ये काही जणांना काढण्यात त्या ठिकाणाहून यश आलं आणि 4 पैकी 1 जण बचावला, मात्र 3 जण मयत झालेले आहेत। 2 जणांचा शोध अद्यापही सुरू आहे। प्रशासन जे आहे ते शर्थीचे प्रयत्न करत आहे आणि त्या ठिकाणी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील भेट दिली आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि जे बचाव कार्य आहे ते अद्यापही गावातील अनेक नागरिक जे आहेत त्या बचाव कार्यामध्ये सहभागी आहेत आणि एकंदरीत 2 जण जे अजूनही बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे।